त्यात पहिली स्टिच आपण बघणार आहोत स्टेम स्टिच. यासाठी मी धागा बाहेर काढलेला आहे. स्टेम स्टिचसुद्धा अतिशय सोपी स्टिच आहे. समोर धागा टाकायचा आणि मधामध्ये घेऊन ओढून घ्यायचा. आता परत समोर धागा घ्यायचा आणि या धाग्याच्या बाजूला सुई काढून घ्यायची. त्याचप्रमाणे समोर धागा घ्यायचा आणि धाग्याच्या बाजूला बिलकुल इथे ही सुई बाहेर काढून घ्यायची. परत समोर धागा घ्यायचा आणि या धाग्याच्या बाजूला इथे सुई काढायची. समोर सुई टाकली, या धाग्याच्या बाजूला बिलकुल इथे सुई ओढून घ्यायची. सुई परत समोर थोड्या डिस्टन्सवर सुई आत टाकायची आणि या धाग्याच्या बिलकुल बाजूला सुई बाहेर ओढून घ्यायची. याच प्रकारे करत जायचं. ही आहे स्टेम स्टिच. ही आहे स्टेम स्टिच. आता क्रॉस स्टिच. आत टाकला, बुलियन स्टिच. याला आपण अडी टाकासुद्धा म्हणतो. इथे मी धागा बाहेर काढलेला आहे. त्यानंतर धाग्याला थोडंसं समोर आत टाकून बाहेर काढलं. त्यानंतर हा धागा जो आहे, या धाग्याने या सुईला गोल गोल गुंडाळी घालायच्या. जेवढा जास्त आपण गुंडाळी घेऊ तेवढं सुंदर बुलियन बनेल. असं गोल गोल गुंडाळून घ्यायचं आहे. त्यानंतर या धाग्यावर असा बोट ठेवून ही सुई ओढून घ्यायची. धाग्यावर बोटच ठेवायचा आणि सुईला नीट ओढून घ्यायचं. त्यानंतर या धाग्याला असं मागे टर्न करून मागे ओढत परत सुई ही
8 टाकायची. आणि दुसरी स्टिच सुरू करायसाठी परत बाहेर काढून घ्यायची. छोटूशा अडी आपल्याला ही स्टिच बघायला मिळते. आता धागा बाहेर काढलेला आहे. परत मी धागा थोड्या डिस्टन्सवर सुई अशी बाहेर काढेल. त्यानंतर या सुईच्या सभोवताल आपल्याला असा धागा गुंडाळून घ्यायचा आहे. तो गुंडाळताना 10-12 वेळ आपण गुंडाळून घेऊ. 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12. त्यानंतर सुईवर हात ठेवायचा आणि सुई ओढून घ्यायची. हात ठेवताना खूप प्रेशर टाकून पण ठेवायचं नाही किंवा खूप हलक्यातही ठेवायचं नाही. ओढून घेतल्यानंतर सुईला मागे घ्यायचं. परत मागच्या बाजूला सुई आत टाकायची आणि परत समोर काढायची. अशा प्रकारे अळीसारखी डिझाईन आपल्याला तयार होतात.